माझ्या इकून एक लेकीला असं पुरुषासारखं काम करायला नव्हतं ना, कुठे लाज इकून खाल्ली या? माझं लेकी इतकं कम नशिबी कुणी नाही या जगात. काय चाललंय? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? अहो ते घरी जरा भांडणं झाली, ती बुवा दारू प्यायला सर. अरे पण तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? सॉरी सर. काय होऊन बसलं गाई? कुठे गेला असेल ग आमचं बुवा? अगं यांनी जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर काय करू ग मी? कशी जगू? कुठनं दुर्बुद्धी झाली, हात भांडण केलं त्यांच्या बरोबर मी. कुठे गेला असेल ग? अहो सुरेखाताई, नका काळजी करू, बुवा गावतील की. आता राणी आणि गोटे गेलेत ना, आणतील त्यांना शोधून. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा ते रतन, अरे सापडलं का बुवा? राणी गोट्या घेऊन येतात. गोट्याला फोन आलेला. सापडलं बुवा. हळूहळू ऐक. अहो सुरेखाताई, नका ना काळजी, सापडली की बुवा. अरे रतन, कुठं आहेत बुवा? ती बघा आली. गरम खुर्ची खुर्ची घेतात. खुर्ची घ्या इकडे. कुठे? अरे राणे, काय झालं? ऐका माग. अगं कुठं होतं का? काय करत होतं तू? पाणी आणता. पाणी आण कुठे? अगं कुठं गावलं? आई तू मागं सरक बरे. मध्ये मध्ये करू. मी बसते. आई मागव, तू मागव. हो कुठे गेला होता तुम्ही राणी? अगं कुठं गावलं? काय सांग तरी मला. आई तुला म्हणलं ना एकदा, अजिबात हात लावायचं नाही. मागव. आई तुला कळतंय का, तुझ्या या रोजच्या भांडणामुळे आणि तुझ्या टोमण्या मारण्यामुळे आज काय झालं असतं? अगं केवढ्यात पडलं असतं ते. पण नाही, तुला नाही कळणार ना, कारण तुला तुझंच खरं करायचं असतं. तुला दुसऱ्याचं काय ऐकायचंच नसतं. आता काय सावरासावर करू नकोस. अगं तुझ्या या टोमण्यामुळे जीव जाईल एखाद्याचा. आज तुझ्यामुळे गाडी खाली येतात. गाडी खाली? हो कुठं लागलं नाही ना तुम्हाला? काय काळजी दाखवायची गरज नाही. एवढीच काळजी असते ना तर नसती भांडली तू त्यांच्याशी. कोणी हात लावायचं नाही माझ्या भावांना. मी बघेल त्यांचं काय ते. राणी जाऊ दे की, सोडा तर तो विषय. अगं राणी, घर म्हणले की एवढं तेवढं कुरबुऱ्या होणारच ग. अगं राणी, बोसने आधी आत घेऊन जा. तेच निजे वाला दे आणि तू पहिली शांत हो. अरे कसं शांत हो राहतात? ते बरोबर आहे ना, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण किती रोजची जी कटकट आहे ना. अगं तो माणूस एवढा राबतो आमच्यासाठी, एवढा कष्ट खातो, एवढं काम करतो, एवढं सहन करतो, तरी कळत नाही ना. उठता बसता नुसता टोमणे मारत असते, काहीतरी हिनवत असते त्यांना. आज जर माझ्या भावांना काय झालं असतं ना, राई तुझ्या बरोबर आयुष्यभर बोलले नसते. राणी आई बरं नंतर बोल, आधी आपण बुवांना शुद्धीवर आणू. बुवा उठा. बुवा उठा ना. भूख लगी है खाना दो, भूख लगी है खाना दो, भूख लगी है. इकोल यार गप ना का वाजवते? मी ते एक महत्वाचा व्हिडिओ बघतो. तुझं काय चाललंय? भूक लगी भूक लगी. सासरी जाऊन असं भूक भूक चालणार नाही. हा तिकडे आधी सगळ्यांना जेवायला वाढून उरलेलं तुला जेवायला लागणार आहे. गप्प बसा. ए मम्मा याला सांगा. आणि बाय द वे अजित ब्रो, मी लग्नच नाही करणार आहे, कळलं तुला? असं सगळ्याच मुली बोलतात, त्यात काय?
मी नाही करणार आहे, पण तू बघशील. काय चाललंय तुमच्या दोघांचं? का उगाच गोंधळ घालताय? हे बघा, माझं ठरलंय, आज आपण सगळ्यांनी एकत्र जेवण करायचंय. इंद्रा आल्याशिवाय कोणालाही जेवायला मिळणार नाही. तेव्हा इंद्राला येऊ देत, मग आपण सगळे जेवायला बसू. कळलं? आणि काय ग चिकू, तुला कुठलं भूक लागेल? मगाशी संध्याकाळी केक खाल्लायस ना, लगेच भूक लागली. 1 सेकंड, तुला कसं कळलं? काय हो काके, आपलं ठरलं होतं ना कुणाला नाही सांगायचं. ही चीटिंग आहे यार. हे बघ चिकू, महाराजी उशीर झालाय, आता मुलांना जेवू दे. हा, आपण नको थांबूया इंद्रासाठी. हो, आबा बरोबर बोलतात. चिकूला आणि अजितला दोघांनाही भूक लागली असेल. इनफॅक्ट सगळ्यांनाच भूक लागली असेल. मी वाढते सगळ्यांना. 1 मिनिट, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? नाही, माझा हट्ट बाजूला राहू द्या, पण इंद्राचा कोणी विचार करणार आहे का नाही? तो तिथे एकटा काम करत बसलाय आणि त्याला टाकायचं आणि आपण सगळे जेवण करत बसायचं का? हा कुठला न्याय? वेळ नाही, काळ नाही, याला कामाचं भूत चढलंय. ह्याच्यामुळे आपण उपाशी राहायचंय का? अजित, हे अजित. काय ग चिकू? अजित, जरा इंद्राला फोन कर, बघ तो निघाला की नाही ते. हो हो. मी लावते ते. थँक गॉड. दादू, थँक गॉड तू लवकर आलास. नाही तर भुकेमुळे ना आता मला चक्कर येता राहिली यार. हो चिकू, जरा थांब, आत्ताच आलाय ना तो. काय रे इंद्रा, इतका का उशीर झाला तुला? आम्ही सगळे केव्हाची वाट पाहतोय तुझी. काय रे, तुझा चेहरा का पडलाय? काय झालं? काही टेन्शन आहे का? सॉरी सर. इंद्रा, काय कुठल्या विचारात आहेस? नाही आई, मला भूक नाहीये. अरे एक मिनिट, भूक नाही म्हणजे काय? आम्ही तुझ्यासाठी सगळे थांबलोय. पटकन जा आणि फ्रेश होऊन ये. जा पटकन. असं उपाशी पोटी झोपू नकोस. काहीतरी खाऊन घे. इंद्रा, आज आपला असा हेक्टिक डे झालाय, आवरून घे पटकन. चल बरं ठीक आहे, मी येतो फ्रेश होऊन. आणि मी थोडंसंच खाईन. हो. मला भंगास खाऊया. हनुमान नको राहणं, माझं डोकं लय गरगरले. अहो बुवा, थोडं खाऊन घ्या, नाही तर डोकं उतरायचं नाही. तुला कसं माहित? ते रतन बोलला. घ्या, जेवून घ्या. बुवा, मी लहान असताना आजारी असली तर मला भरवलंच आहे ना. घ्या, खाऊन घ्या. बस आहे, तू पण खा. बस इथेच बसते का? माझ्यासाठी नाही, गोट्यासाठी आणले मी. दर. मला नाही नको, मी जातो, सकाळी फॅक्टरीत जायचंय. झाली नाटक, घे गुमान, खा. मावशी तू पण ना. हा, बस आहे, बस. ऐ ग, हे घे. रोने नको मला. आई खा ना. सॉरी. अगं, आता तुम्ही दोघं ऐका. आता घराची जबाबदारी माझ्यावर आहे ना. मी सक्षम आहे जबाबदारी घ्यायला. काय काम करून झिजणार नाहीये मी, आणि मला काही त्रास बीस होत नाहीये. त्यामुळे ह्या विषयावरती परत आपल्या घरात कुठली बी चर्चा होणार नाही. आई अगं, बुवांनी लय केलंय आपल्यासाठी. आता माझी वेळ आहे, त्यामुळे तू आता बुवांना बोल लावणार नाही. आणि तुम्ही दोघं पण बघा, एक ना एक दिवस मी असं काहीतरी करून दाखवेल ना की तुम्हा दोघांना माझा अभिमान वाटेल.
चिकू, जेवण झाल्यावर बाहेर असं का म्हणालीस तू? वेट अ मिनिट ब्रो, सांगते. सगळे येऊ दे मग सांगते. काय झालं अश्विनी? का बोललंस? सांगते. अरे दादू. चिकू काय ग, सगळ्यांना असं अचानक बोलून घेतलं? हो सांगते. तर आपण इतकी वर्ष जे करत आलोय ते विसरलोय असं तुम्हाला नाही का वाटत? नाही नाही. अरे यार, आपण लहान असताना किती छान छान गोष्टी करायचो आणि आता सगळंच बंद करून टाकलंय. एक्झॅक्टली कशाबद्दल बोलतेस तू? सांगते, चिल. हे बघ, आज आपल्या अजित ब्रोला सक्सेस मिळालाय ना. आणि तुम्हाला आठवतंय का आपण स्कूलमध्ये असताना काय करायचो? आपल्यातला जो कोणी कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये किंवा क्लासमध्ये फर्स्ट आला तर तो आपल्याला आईस्क्रीम पार्टी द्यायचा, हो की नाही? येस येस. तर तेच रिच्युअल आपण पुन्हा सुरू करतोय आणि आज पार्टी देणार आहे आपला अजू ब्रो. हा, मी तर तयार आहे पार्टी द्यायला. मला या बालिशपणामध्ये खरंच काही इंटरेस्ट नाहीये. यू गाइस कॅरी ऑन. काय यार विकी दादा, हे बघ, आधी कसं आपण एकमेकांचे सक्सेस मिळून सेलिब्रेट करायचो, मग आता का नाही करत आहोत? दादू, तू तरी सांग ना सगळ्यांना प्लीज. हा ठीक आहे ना, आपण जाऊयात, पण आपण उद्या जाऊयात. आज मला थोडस काम आहे. नाही हा दादा, आपण आजच जायचंय. आधी कसं आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असायचं. माहितीये तुम्हाला काय? एनी गेसेस? नाही. काय? अरे टॉस. आपण आज टॉस करतोय. जर छापा आला तर आपण आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम खायला जातोय आणि काटा आला तर आपण उद्या जातोय. ओके ओके. पण कॉइन कोणाकडे द्या ना पटकन. आहे माझ्याकडे, हा घे. चलो 1 2 3. ये दादू, हे बघ छापा. येस, आपण आज जातो आईस्क्रीम खायला. यू गाइस रिअली कॅरी ऑन. मला उद्या खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम जर का मी पूर्ण केलं नाही तर तुमचे इंद्रा सर मला फायर करतील. सो यू गाइस कॅरी ऑन. गुड नाईट. ठीक आहे. ओके ब्रो, दादू, तुम्हा दोघांकडून मला तर कोणते एक्सक्यूज नको येता. ठीक आहे, जाऊयात आपण. असंही माझं एक छोटंसं काम आहे. 1 सेकंड. काम? अरे आपण तिकडे आईस्क्रीम खायला जातोय, तिथेही काम? हा हा ठीक आहे, तू चल ना, आपण सांगतो. ठीक आहे, मी चेंज करून येते, तोपर्यंत तुम्ही गाडी काढा. ओके चल. ठीक आहे ओके चल. चल ग मावशी, येतो मी. राणी येतो ग. राणे, हसमुखपूरला जाणारी गाडी आलेली आहे, प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. चला चला, कुणा कुणाला बसायचं त्यांनी चढून घ्या. चला. अरे पण बबल्या, हे हसमुखपूर हाय तरी काय? एक गोटे तुला माहित नाही का? अरे लय सुंदर गाव आहे. तिकडे का नाही हसणारी आणि दुसऱ्यांना हसवणारी राणी तर आहे. लय हसवती, लय म्हणजे लय. ए रतन दादा, तू पोटदुखीची गोळी घेतली का? नाही कर. अरे राणी ताईनं आपल्याला हसवलं, आपलं पोट दुखणार ना, मग तेव्हा गोळी पाहिजे ना. व्हायला का? पण असू दे, वाटत घेऊ की आपण. बर बर. चला चला, शेवटची सीट आहे. चला पटकन. कोण कोण येणार आहे? चला चला चला. ए मी येतो बाबा. चला, मला पण लय हसायचंय बाबा. चला. राणी ताई, का ग? तू हसवले आम्ही हसतो ना ग.
मम्मी असं तू का नाही असत? अरे बबल्या, संकट आल्यावर तूच म्हणतीस ना बत्तीशी दाखवायची, मग दाखव ना बत्तीशी. दादू, तू इकडे का घेऊन आलायस? ऍक्च्युली माझं एक छोटस काम आहे. अजित, हा. ती राणी आहे ना, हा. तिच्या घरी जा आणि तिचे बाबा बरे आहेत का जरा चौकशी कर ना. का? म्हणजे काय झालंय का? नाही नाही, काही झालेलं नाहीये, जस्ट नॉर्मल चौकशी करून बघ ना जरा. दादू, काही सिरियस आहे का? हे बघ, तसं असेल ना आपण तिघे जाऊया. चल. नाही नाही, सगळ्यांनी जायची काही गरज नाहीये. जस्ट अजित तू जा ना, तू विचारून ना. मी पण जाते मग. चल. सॉरी सर. अरे आजी दादा, अश्विनी, अहो एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करताय? या या बसा. गोट्यात पाणी आण रे. नाही नाही, पाणी वगैरे काही नको. बुवांची तब्येत कशी आहे आता? बुवा, बुवांची तब्येत आता ठीक आहे, काळजीचं काही कारण नाही. ठीक आहे, आम्ही निघतो मग. हेच विचारायला आलो होतो. अहो तुम्ही आताच आलात, लगेच चाललाय, बसा ना थोड्या वेळ. नाही असू दे. राणी, काही लागलं तर सांगा. निघतो आम्ही. बाय. यांना कसं कळलं असेल बुवांबद्दल? अरे काय चाललंय? अहो ते घरी जरा भांडणं झाली, ती बुवा दारू प्यायला. सर फक्त इंद्रजित सरांनी बघितलं होतं, तर त्यांनी पाठवलं असेल का बुवांची चौकशी करायला? राणी ताईला बत्तीशी दाखवली. अजित, काय झालं? कसं आहेत ते आता? विचार ना. ठीक आहेत बुवा आता. चलो लेट्स गो. हो. माझी सगळी फुलं पाडली. तुझा प्रॉब्लेम काय आहे का? तुला रस्त्यावरून चालताना माणसं दिसत नाहीत का? अहो सर, मी काय मुद्दाम केलं का? अगं मग समोर बघून चालायचं ना. अहो मी समोर बघूनच चालत होते. हे असं रस्त्याच्या मध्ये बुटाची लेस लावायला थांबतात का? तुमच्यामुळे माझी सगळी एवढी फुलं पडली खाली. अहो मी देवासाठी उभेचून आणली होती. आता एवढी सगळी फुलं मी कुठून आणू परत? परत जायची काय गरज आहे? खाली पडली ती उचल ना. हाय का आता? हा, तुम्ही देवपूजा केली नाही का कधी? देवाला ही अशी खाली पडलेली फुलं चालत नाहीत. मी का वाद घालतोय तुझ्याशी? अहो सर, ते काल रात्री अजितदादा आले होते, बरं वाटलं. त्यांनी सांगितलं का तुम्हाला की बुवांची तब्येत बरी आहे आता? तुम्हीच पाठवलं होतं ना त्यांना? अरे बरोबर बोलतो गोट्या, कडू कारलंच आहे. माझी मुलं. इथे माझे हाल चाललेत आणि महाराणीसारखे झोपलीये. उर्मिला, अगं उठायचं नाही का तुला? किती वाजलेत? उठ ना. काय रे, सकाळ सकाळी कटकट तुझी सुरू झालीये. इतकं झोपतं का कोणी? मला नाही कुठे कामाला जायचं, तुला कामाला जायचं फॅक्टरीमध्ये. तू जा, मला झोपू देत. बरोबर नाही, बरोबर बोलतेस. तो इंद्रा मला तिथे कामगारांसारखा राब राब राबवतोय. 10 माणसांची कामं तिथे माझ्या एकट्याकडून करून घेतोय. तुला काय? तू झोप महाराणीसारखी.
हो मी आहे महाराणी आणि ह्या घरातला महाराजा झालेला मला तुला बघायचंय. हे मला काही काम नसेल ना तरी माझा मेंदू सतत काम करत असतो. त्या इंद्राला MD पदावरून कसा खाली खेचायचा ना याचा विचार मी सतत करत असते. नुसता विचार करणारेस की काही प्लॅन आहे तुझ्याकडे? हे बघ विक्रांत, माझ्याकडे आता काहीच प्लॅन नाहीये, पण मी विचार करतेय त्याला MD पदावरून कसा खाली खेचायचा याचाच. तू पण काहीतरी विचार कर ना. म्हणजे तो जे काही आता कंपनीत काम करतोय ना त्या कामामध्ये काहीतरी घोळ घाल, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट कर ना. हे जर तू केलंस ना तर कंपनीतला सगळा कारभार तुझ्याकडे आपसू घेईल. त्याचीच वाट बघतोय मी. एका मोठ्या क्लायंटची मोठी ऑर्डर येणार आहे. ती ऑर्डर कॅन्सल झाली की इंद्राचा मॉच कसा उतरतो बघ. माझ्यावर हुकुमशाही करतोय. शाणा समजतो इंद्रा स्वतःला. इंद्रा, नाही तुला माझ्या पायावरती नाक घासायला लावलं ना तर नावाचा विक्रांत नाही मी. त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. देव बाप्पा माझ्या बुवांची आणि माझ्या घरातल्यांची रक्षा कर. त्यांच्यावरती कुठचंच संकट येऊ देऊ नको. बुवा, देवाला नमस्कार करण्याआधी तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवा आणि शपथ घ्या की तुम्ही ह्या पुढे कधीच असे विचार डोक्यात आणणार नाही. अगं नाही जाणार पोरे, पण हे असं शपथ विपत काय घ्यायला लावू नको. बरं ठीक आहे, मग मला वचन द्या की तुम्ही रागाच्या भरात परत कधीच घर सोडून जाणार नाही आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही आनंदी राहा. बुवा, जर तुम्ही परत स्वतःला त्रास करून घेतला ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे बघ, मी ह्या पुढे असं कधीच करणार नाही बघ. माफ कर पोरे. आणि हे बघ, मी दुसरा काहीतरी कामधंदा बघतो. हातात काही काम असलं ना मग हे असे वाईट विचार मनात येत नाही बघ. बुवा, पैशासाठी नाही, स्वतःच्या मनाला जर चांगलं वाटत असेल ना तर काम करा. मला बी एकदा माफी करा की. मी बी काल लयच बोलले तुम्हाला, पण माझं बोलणं तुम्ही काय मनावर घेऊ नका बरं का. अगं पण तुला चिडायला एवढं झालं तर काय? अगं चिडणार नाही तर काय करणार. त्या कमलकानं किस्त कान भरलं होतं माझं. मग माझ्या तळपायच्या आग गेली मस्तकात आणि सगळा राग निघाला ह्यांच्यावर. या कमला अक्काचं काहीतरी केलं पाहिजे. खूपच याचं त्याच्या घरात जाऊन आग लावते. ए राणी, जाऊ दे आता. तिला काही बोलू नकोस बाया तू. अगं असं कसं? तिला एकदा बघितलंच पाहिजे. काय नुसतं सारखं काहीतरी चालू असतं तिथं. ए बबल्या, इकडे काय ते राहते? हा, हे बघ, एक काम कर. ती कमला अक्का आहे ना, तिच्या कानावरती हे जायला पाहिजे की आपली आई आणि ती ज्योतिताई आहे ना त्यांच्यात लई मोठं भांडण झालंय. हा, कुठं झालंय? हाय का आता झालं नाहीये, पण तिच्या कानावरती असं गेलं पाहिजे. बबल्या, मी सांगते ते कर ना तू. करतो की भावा. हा बस. राणी काय करते असती? अगं आई, तू आता बघच त्या कमला अक्काला कसा धडा शिकवते ते.